ही माझी आणि राजमधील लढाई आहे, ती एकतर ते संपवेल किंवा मी, इतकं सांगून प्रिया राजेश्वरीपासून दूर होऊन तिथून निघून गेली. राजेश्वरीजी प्रियाच्या या समजूतदारपणाने चिंतित झाल्या, पण त्यांना ठाऊक होतं की यामागे कारण होता त्यांचा स्वतःचा मुलगा. जेव्हा प्रिया सर्व काम निपटवून खोलीत आली तेव्हा राज बाल्कनीत उभा होता. प्रियाला येताना पाहून त्याने मागे वळून पाहिलं. प्रिया तिचे कानातले काढत होती. राजने पुन्हा आपला चेहरा वळवला. खऱ्या अर्थाने त्याला त्रास होत होता की प्रियाने माहेरी जाण्यासाठी होकार दिला होता आणि तेही एकटी जाण्यासाठी. या गोष्टीत काही चुकीचं नव्हतं, पण आता तर त्यांच्यामध्ये भांडण सुरू होतं आणि त्या भांडणाच्या निमित्ताने राजला ही गोष्ट खटकली. प्रिया तिथेच खोलीत बसून सगळी वाळलेली कपडे घडी करू लागली. तोपर्यंत राजही खोलीत आला. जास्त कपडे पॅक करून ठेव, राज पलंगावर बसत म्हणाला. का? प्रियाने प्रश्न केला. आईनं सांगितलं ना तुला माहेरीत पाठवणार आहे ती, आणि तूही जाण्यासाठी होकार दिलास तर मग जास्त कपडे भरशील तर जास्त दिवस राहू शकशील, राज म्हणाला. जेव्हा जाईल तेव्हा जास्त कपडे भरून नेईल, तुम्ही काळजी करू नका, लवकर परत येणार नाही, प्रिया हसून म्हणाली. मी काळजी करणार तरी का? तुझं घर आहे, तुझी मर्जी आहे, जितके दिवस मनाला वाटेल तितके दिवस राहा, कोणी रोखणार नाही, राज पाठीमागे उशी लावून म्हणाला. माहीत आहे, प्रियानंही उत्तर दिलं. आता प्रियाचं असं उत्तरही राजला पसंत पडत नव्हतं. आतली जी आग होती तिच्यावर प्रियाच्या उत्तरानं जणू तेल ओतल्यासारखं झालं. छान आहे, माहिती आहे तर मग ठरवलंही असेल ना कधी जायचं ते? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी राज किती आतुर होता हे फक्त तोच जाणत होता. नाही, अजून काही ठरवलं नाही, पण जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल, प्रिया घडी केलेले कपडे कपाटात ठेवताना म्हणाली. प्रियाच्या उत्तरानं पुन्हा राजच्या रागाचा सूर छिडला, कारण प्रियाच्या उत्तरावरून हे तर ठरत होतं की ती माहेरी एकटीच जाणार होती. काही गरज नाही मला सांगायची, तुला जेव्हा मन होईल तेव्हा निघून जा, राज अकडून रागात म्हणाला. त्याच्या बोलण्याने प्रियाला आघात तर झाला, पण ते न दाखवता फक्त तिनं उत्तर दिलं, ठीक आहे, आत्ताच जायचं असेल तर आत्ताच निघून जा ना, राज रागानं उठून प्रियाच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला. आत्ता नाही जायचं, प्रिया तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली. का? आत्ता काय अडचण आहे? जेव्हा जायचंच आहे तर आत्ताच जा, राज तिचा रस्ता अडवत म्हणाला. जेव्हा मन होईल तेव्हाच जाईल ना, प्रिया म्हणाली. कधी मन होईल सांगितलं ना, जेव्हा मन होईल तेव्हा सांगून जाईल. मी सांगितलं ना मला सांगून जाण्याची काही गरज नाही. मग तुम्ही प्रश्न विचारतायच का? प्रियानं हा प्रश्न करताच राजचं तोंडच बंद झालं. राज गोंधळून गेला. त्यानं जोरात कपाटाच्या एका बाजूचं दार बंद केलं आणि खोलीतून बाहेर निघून गेला. प्रिया शांतपणे आपल्या कामात गुंतलेली राहिली. रात्री 8 वाजेपर्यंत जेव्हा राज परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की घरी सिया आणि आदित्य आलेले होते. सिया आणि आदित्य हे राधाजी आणि सागरजी यांची मुलगी आणि जावई होते. त्यांचा 6 वर्षाचा मुलगा ध्रुवही होता, पण त्याची नजर तर फक्त एकाच दिशेला खिळली होती. त्याची नजर प्रियावर होती, जी मोबाईलमध्ये काहीतरी पाहून हलकेच हसत होती, आणि तो मोबाईल होता समरचा, जो सियाचा दीर होता आणि तोच मोबाईल हातात धरून उभा होता. म्हणजेच प्रिया आणि समर मोबाईलमध्ये काहीतरी पाहून हसत होते. हे पाहून राजचे डोळे निमुळते झाले. राज, आलास का तू? कुठे होतास आतापर्यंत? सियाने राजला पाहताच विचारलं. राजने प्रिया आणि समरवरून नजर काढून सियाकडे पाहिलं, जी त्याच्याजवळच चालत येत होती. राज आलाय हे पाहून प्रिया स्वयंपाकघरात निघून गेली, जे राजेश्वरी आणि गीताने पाहिलं. समरनंही आपला फोन खिशात ठेवला आणि आपल्या भाऊ आदित्यजवळ जाऊन उभा राहिला. कुठे होतास तू? सियाने राजला प्रश्न केला, कारण सिया रुद्र आणि राजपेक्षा मोठी होती, तर राज रुद्र आणि सियापेक्षा लहान होता, पण प्रीतीपेक्षा मोठा होता. सागरजींनी लव्ह मॅरेज केलं होतं म्हणून त्यांचं लग्न खूप आधी झालं होतं, तर राम यांनी नंतर लग्न केलं होतं आणि त्यांच्या लग्नाच्या वेळी सिया 4 वर्षाची होती. प्रीतीच्या वेळी सिया बरीच मोठी होती आणि रुद्र आणि राजही मोठे होते, पण मुलगा होण्याच्या इच्छेनं राधाजींनी पुन्हा बाळाला जन्म देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र परत त्यांना मुलगीच झाली. या कारणामुळे सिया आणि प्रीतीमध्ये 9 वर्षाचं अंतर होतं. थोडं काम होतं, तुम्ही कधी आलात आणि कशा आहात? राजनं सियाला विचारलं. मी अगदी ठीक आहे, सिया म्हणाली.
ओ आमचे एक्सप्रेशनलेस साले साहेब, तुमचे जिजाजीही आले, थोडं आमचं हाल हवालही विचारा, आदित्यनं हसत दुरून म्हटलं. त्यावर राज हलकसं हसत त्याच्याकडे जायला निघाला, पण त्याआधीच ध्रुव धावत आला तर राजही एका गुडघ्यावर बसला. काय म्हणतोस लिटल हिरो? राजनं ध्रुवच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. मी अगदी ठीक आहे हिरो, ध्रुव हसून राजच्या गळ्यात शिरत म्हणाला. ध्रुव राजला हिरो म्हणायचा. राज उठला आणि आदित्यशी हस्तांदोलन करून म्हणाला, कसे आहात जीजू? तुमच्या दिदीच्या राज्यात अगदी छान आहे. तू सांग, लग्नानंतर तुझं राज्य कसं चाललंय? आदित्य थट्टेने म्हणाला. अगदी जसं राज्य असावं तसं, राजनं आपल्या अंदाजात उत्तर दिलं. ज्यावर आदित्य हसू लागला आणि म्हणाला, मी सांगितलं होतं तुझ्या दिदीला की तुला कोणी बदलू शकत नाही, आणि शिवाय तुला इतकी भोळी बायको मिळाली आहे की ती तुला बदलायचं तर दूरच, पण त्याचा विचारसुद्धा करणार नाही. खरंच राज, प्रिया खूप भोळी आहे. मी तिला मोबाईलमध्ये माझं यूट्यूब चॅनल दाखवलं तर म्हणते, तू हिरो कधी झालास आणि चित्रपटात कधी आलास? मग मी तिला सगळं समजावलं की हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि यात मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो. खरंच खूप इनोसंट आहे ती, समरनं हसत राजला सांगितलं. समरच्या बोलण्यावर राजच्या चेहऱ्यावर हसू तर सोडास, पण किंचितशीही स्मितरेषा उमटली नाही. त्याच्यासमोर त्याच्या भोळ्या राणीचं कौतुक कोणी दुसरं करावं हे तो कसं काय सहन करणार? पण त्याच्या या वागण्याकडे समर किंवा इतर कोणी लक्ष देऊ शकतं. त्याआधीच गीता आणि प्रिया सगळ्यांसाठी नाश्ता आणि कॉफी घेऊन आल्या. त्यानंतर राजेश्वरीजींनी सगळ्यांना डायनिंग एरियाकडे बोलावलं. मी सगळ्यांना सांगते, स्नॅक्सपासून कॉफीपर्यंत सगळं काही प्रियानं बनवलंय, तर खाऊन पिऊन सांगा कसं झालं आहे. गीतानं प्रियाला खांद्यापासून धरून स्वतःजवळ ओढत हसत म्हणाली, ज्यामुळे प्रियाही हसली. अगदी कौतुक करू का नाही करणार? आणि मला तर खात्री आहे प्रिया जशी आहे ना त्या हिशोबाने तिनं सगळं मनापासून बनवलं असेल, आणि मनापासून बनवलेलं जेवण कधीच बेचव नसतं. आदित्य हसत म्हणाला. अच्छा जी, मला तर कधी दिलं नाही असं कौतुक. सियानं मजेत आदित्यला टोमणा मारत म्हटलं. मी मनापासून जेवण बनवण्याबद्दल बोलतो, रेसिपी बुकबद्दल नाही. असं बोलून आदित्य मोठ्याने हसू लागला आणि बाकीचे सुद्धा सगळे हसू लागले. फक्त जी हसत नव्हती ती म्हणजे राधाजी. म्हणतात ना, माफी मागणं म्हणजे माणूस आपला स्वभाव बदलतोच असं नाही. त्यांनी हा विनोद मनावर घेतला आणि त्यातही आदित्यच्या बोलण्याचा गैरसमज करून घेण्याऐवजी त्या प्रियावर चिडल्या. वा, काय स्नॅक्स बनवले आहेत तुम्ही, अगदी परफेक्ट टेस्ट आहे, काहीही उणीव नाही. खरंच आता तर मला तुमच्या हातचं जेवण खायचं आहे. प्रिया, समरनं प्रियानं बनवलेला नाश्ता खाताना म्हटलं. हे ऐकून राजनं एकदा प्रियाकडे पाहिलं, जी हे ऐकून थोडीशी आनंदी झाली होती. तिच्या आनंदामुळे राजला काही अडचण नव्हती, पण त्याला समरचं कौतुक करणं अजिबात आवडलं नाही. घे प्रिया, आता 1 महिन्यापर्यंत तुझं स्वयंपाकघराचं काम वाढलंय, कारण हे दोन्ही भाऊ आदित्य आणि समर खाण्याचे खूप शौकीन आहेत. बाहेरच्यापेक्षा घरचं जेवण जास्त पसंत करतात, पण टेस्टी असलं पाहिजे. सियानं प्रियाकडे हसून पाहत म्हटलं. काही हरकत नाही दीदी, मी सगळ्यांसाठी बनवेन जेवण, प्रियानं सियाला म्हटलं. अगं माझी भोळी सून, जेव्हा इतकं कौतुक होतंय तेव्हा थोडं इतरावं, गिफ्ट वगैरे मागावं, राजेश्वरीजी हसत म्हणाल्या. बरोबर बोलतात आई. आणि आई, तुम्हाला आठवतंय ना जेव्हा आपण पहिल्यांदा प्रियाला पाहायला गेलो होतो भाऊजींसाठी, आणि तेव्हा प्रियानं आपल्याला स्वतःच्या हातची कचोरी चाट बनवून खाऊ घातली होती? हो, मग काय झालं होतं तेव्हा? सियानं उत्सुकतेने विचारलं. झालं असं होतं की मला हिच्या हातची कचोरी खूप आवडली, तर मी खुश होऊन लगेच विचारलं, सांग बाळा, तुला बक्षीस म्हणून काय हवंय? तर सुरुवातीला ही चेहरा खाली करून नकारार्थी हावभाव करत राहिली, पण जेव्हा मान्य केलं तेव्हा काय म्हणाली माहीत आहे का? बक्षिसात तुम्ही मला एवढंच वचन द्या की तुम्ही कधीही मला गाणं म्हणायला लावणार नाही. मी नेहमी 2 गाणी मिक्स करून टाकते, म्हणून मग सगळे हसू लागतात. राजेश्वरी यांनी जसंही म्हटलं तसं पुन्हा सगळे हसू लागले. आणि ही गोष्ट आतापर्यंत राजला माहिती नव्हती, कारण त्यावेळी त्याला ना लग्नात रस होता ना प्रियामध्ये. त्यामुळे ही गोष्ट ऐकून आता राजही हसू लागला. तो तर प्रियाच्या अशा भोळ्या बोलण्यावरच फिदा होता. खूप इनोसंट आहे ना, समरने प्रियाकडे पाहत आदित्यला म्हटलं. आणि ही गोष्ट राजनं ऐकली, कारण तो अगदी जवळच खुर्चीवर बसला होता.
एकच गोष्ट कितीदा बोलशील समर, ती किती इनोसंट आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे आणि माझ्यापेक्षा चांगलं हे कुणाला माहिती असणार नाही, कारण मी खूप समजूतदार आहे आणि अजिबात इनोसंट नाही. राजनं हसत आदित्यला म्हटलं. तर आदित्यनंही जास्त काही न विचारता राजचं बोलणं केवळ विनोद म्हणून घेतलं आणि राजही फक्त यासाठी हसला कारण तो आदित्यचा भाऊ होता. सियाचा विचार करून त्यानं इथे आपला राग दाबून ठेवला. गप्पा गोष्टींमध्ये वेळ सरत होता. राजही आदित्य समरसोबत बसून कामाच्या गप्पा मारत होता आणि ध्रुव राजजवळ बसून राजच्या मनगटावरील घड्याळ पाहत होता, कारण त्याला ते आवडलं होतं. हिरो, मलाही असंच घड्याळ आणून देशील ना? ध्रुवनं राजला विचारलं. ओके, मी मागवून देईल लिटल हिरो, राजनं ध्रुवचा गाल ओढत म्हटलं. तुला तर सगळंच हवं असतं, ज्याचं जे आवडतं तसंच तुलाही हवं असतं, सिया तिथे येत म्हणाली. हो, असं बोलून ध्रुव खळखळून हसू लागला. पण तुझ्या मामीला या गोष्टीसाठी राग आला तर? सियानं राजला चिडवायच्या हेतूनं म्हटलं. ती अशी अजिबात नाही, राज लगेच म्हणाला. ओ हो, लगेच बायकोच्या बाजूने? काय बात आहे राज, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, सियानं हसत म्हटलं. हो, म्हणजेच तिला चांगलं कळतं की मी कसा आहे आणि ती ध्रुवसाठी का नकार देईल ती, राजनं पटकन म्हटलं. आता गोष्ट कव्हर केली जात आहे श्रीमतीची, समजतंय ना, आदित्यने सियाला म्हटलं. असं काही नाही, तुम्ही जास्तच विचार करता आहात, राज म्हणाला. ते लोक बोलत होते इतक्यात प्रिया आपलं काम आटपून तिकडे आली आणि ध्रुवशी बोलू लागली. पण राजकडे मात्र पाहिलं नाही. राजनं ही गोष्ट लक्षात घेतली आणि त्याला ती अजिबात आवडली नाही. प्रिया, तुला माझ्या धीराचे फनी व्हिडिओ कसे वाटले, सियानं प्रियाला विचारलं. खूप छान होते दीदी, मला तर खूप हसू आलं, प्रिया प्रेमानं हसत म्हणाली. म्हणूनच उदास चेहरा खुलून गेला होता तुझा, खूप गोड आहेस ग तू, आणि त्याहूनही तुझं गोड स्मित, सियानं प्रेमानं प्रियाचा गाल ओढत म्हटलं. यांच्या हसण्यातून आणि स्माईलमुळेच माझ्या व्हिडिओचं कष्ट वसूल झाले, समरनंही मोठ्या शालीनतेनं हसत म्हटलं आणि प्रियाकडे पाहू लागला. पण राज या सगळ्यात अजिबात हसत नव्हता, फक्त प्रियाकडे पाहत होता. आणि प्रिया मात्र सियाकडे पाहत होती, आदित्यकडे पाहत होती, समरकडे पाहत होती आणि त्यांच्याकडे पाहून हसतही होती, स्मित हास्य करत होती. पण तिनं एकदाही आपली पापणी उचलून राजकडे पाहिलं नाही. मनात तडफड उठत होती जनाबांच्या, पण अकडण्याचा गर्व असा होता की उठून तिथून निघून गेले, मात्र काही बोलले नाहीत. राजला जे काही चाललं होतं ते अजिबात सहन होत नव्हतं, पण त्याचा अहंकारच त्याचा शत्रू ठरत होता. रागाच्या भरात तो उठून तिथून निघून गेला आणि त्याच्या जाताच प्रियानं पायऱ्या चढत असताना राजकडे पाहिलं. त्यावेळी राजची पाठ प्रियाच्या दिशेला होती, म्हणून प्रिया त्याच्याकडे पाहत होती. प्रियाला चांगलं ठाऊक होतं की राजला दुर्लक्षित करणं तिच्यासाठी किती अवघड आहे, पण तरीही ती त्याला इग्नोर करत होती आणि त्यामागची कारणं वेगळी होती. राज आपल्या खोलीत जाऊन धाडकन आवाज करत दरवाजा बंद केला. त्याचा आवाज खालीपर्यंत गेला. सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. याच्या मूडचं काही सांगता येत नाही. जितके मुलींचे मूड स्विंग नसतात त्याहून जास्त तर या महाराजांचे असतात, राजेश्वरीजी चिडून म्हणाल्या आणि सगळे हसू लागले. फक्त प्रिया मात्र शांत होती. तिला ठाऊक होतं की राजच्या रागाचा स्तर आता किती असेल आणि तसंच झालंही. राज खोलीत गेल्यानंतर पूर्ण पलंग, कपाट, आजूबाजूच्या वस्तू विखरून टाकलं. सगळं काही विखुरल्यावर तो बाल्कनीत गेला आणि खुर्चीवर जाऊन बसला. तेव्हाच त्याला हर्षचा कॉल आला. त्यानं फोन उचलला. बोल, राजनं उखडलेल्या स्वरात विचारलं. काय झालं, इतका उखडलेला का आहेस, हर्षनं विचारलं. काही नाही झालं, तुला काय काम आहे ते बोल, राज त्याच्याच अंदाजात म्हणाला. अरे, हेच सांगायचं होतं की तन्मय आला आहे आणि जयपूरमधल्या आपल्या हॉटेलचा लुक बदलण्याचं काम सुरू झालंय. ठीक आहे, उद्या भेटून सगळं डिस्कस करू, राज म्हणाला. प्रियासोबत भांडण झालंय का तुझं, हर्षनं प्रश्न केला. हे ऐकून राज काही बोललाच नाही. फक्त रागाने लांबलचक श्वास घेत राहिला. त्याला समरच्या गोष्टी आणि प्रियानं केलेलं इग्नोर आठवत होतं. बोल ना, गप्प का आहेस? जेव्हा ती माझ्याकडे बघायलाही तयार नाही तेव्हा मी तिच्याबद्दल का बोलू, राजने एवढं बोलून फोन कट केला. फोन कट केल्यानंतर राज डोळे बंद करून खुर्चीला डोकं टेकून बसून राहिला. आजोबा, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय,
मसालेवाली ताक तुम्हाला खूप आवडतं ना? तू का आणलंयस राज? तुझी आजी कुठं आहे? त्या तर किचनमध्ये रडत आहेत. तुम्ही त्यांना परत ओरडलत ना आजोबा? त्या कामच तसं करतात म्हणून ओरडाही खातात. मग तुम्ही त्यांना गिफ्ट्स का देतात? बाहेर फिरायला का घेऊन जाता? कारण मी त्यांच्यावर खूप प्रेमही करतो. मग तुम्ही त्यांना ओरडता का? तू नाही समजणार, जाऊ दे, अजून लहान आहेस तू. आजोबा मी 15 वर्षाचा आहे, लहान नाही. आणि सगळे म्हणतात की मी तुमच्यासारखा आहे, तुमच्यासारखा चालतो, तुमच्यासारखं दिसतो. मग मी तुमची गोष्ट का नाही समजणार? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तू खूप हुशार आहेस. गोष्ट अशी आहे की तुझ्या आजीवर तर मी लग्न ठरायच्या आधीपासून प्रेम करीत होतो आणि ही गोष्ट तिलाही अगदी चांगलीच कळली होती. पण हीच गोष्ट सगळ्यात मोठी अडचण ठरली. तिला माहिती होतं की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, तरीही प्रत्येक गोष्टीवर रुसणं, विनाकारण नाराज होणं, तासनतास समजवूनही न मानणं, त्यावर लग्नानंतर वारंवार रुसून बाहेर निघून जाणं, आणायला गेल्यावर न येण्याचे रडगाणे करणं, जेवणाची स्तुती करायची राहिली तर नाराज होणं, मुलांसारख्या खोड्या करणं, तिला हवं तेच कपडे घालायला सांगणं, पूर्णपणे बदलून टाकलं होतं तिनं मला. माझ्या प्रेमाचा ती गैरफायदा घेत होती. तेव्हापासून मी तसाच राहिलो जसा राहायचं मला आवडतं. रुसायचं तर रुसू दे, नाराज व्हायचं तर होऊ दे, रडायचं असेल तर रडू दे. मी तिला मान देऊन सोडून दिलं. प्रेम करतो आजही खूप, पण ते दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवू राज, कधीही जर कोणावर प्रेम झालं तरीही ते वारंवार सांगू नकोस. आपलं प्रेम क्रूर ठरतं. आपल्या शब्दांची काही किंमतच राहत नाही. अनेकदा असं होतं की आपण एखाद्याशी कितीही चांगलं वागलो, कितीही काही का केलं त्याच्यासाठी, पण जेव्हा त्यांना एखादी गोष्ट टोचते तेव्हा बाकी सगळं फिकं पडतं. हो आजोबा, मी समजलो. प्रेम आहे तर त्याला आपल्या मनात ठेव, जिभेवर तर फक्त आपलाच अंदाज असावा. म्हणूनच तर म्हणतो मी, तू खूप हुशार आहेस, गोष्टी लगेच डोक्यात बसवतोस. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.